हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा एंटरप्रेन्योरशिप अँड स्टार्टअप याबद्दल क्वेश्चन्स कव्हर करणार आहे, जे तुम्हाला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, क्लर्क यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, एंटरप्रेन्योरशिप अँड स्टार्टअपचे आपण 25 क्वेश्चन्स घेत आहे. त्याच्यानंतर आपण कंटिन्युटी एक्झामपर्यंत ही क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, बॅरियर्स टू एंटरप्रेन्योरशिप आर. उद्योजकतेतील अडथळे कोणते आहेत? तर बघा, लॅक ऑफ कॅपिटल पण आहे, लॅक ऑफ नॉलेज अँड गव्हर्नमेंट रेग्युलेशन. तर आन्सर येईल याचा ऑल ऑफ द अबव. मीन्स भांडवलाचा अभाव, ज्ञानाचा अभाव आणि शासकीय नियम. नेक्स्ट, सेकंड, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्युअर इन्क्लूड. उद्योजकाचे गुणधर्म कोणते आहे? तर बघा, रिस्क टेकिंग ॲबिलिटी, इनोव्हेशन अँड लिडरशिप. मीन्स ऑल ऑफ द अबव. जोखीम घेण्याची क्षमता, नवकल्पना, नेतृत्व. नेक्स्ट, थर्ड, द लॉ ऑफ पेशन्स अँड प्रिझर्वरन्स इज अप्लिकेबल फॉर. सहनशीलता व चिकाटीचा सिद्धांत कोणासाठी लागू होतो? तो एंटरप्रेन्युअर्स ओनली, इन्व्हेस्टर्स ओनली अँड एम्प्लॉय. आन्सर येईल इथे ऑल ऑफ द अबव. फक्त उद्योजकासाठी, फक्त गुंतवणूकदारासाठी आणि फक्त कर्मचाऱ्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, एंटरप्रेन्युअर्स कॅन फॉलो द रूल. उद्योजक नियमांचे पालन कसे करतात? तर बघा, ऑप्शन आहे समटाइम्स, नेवर, ओनली इन स्टार्टअप. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. याचा आन्सर येईल, पण समटाइम्स, नेवर आणि स्टार्टअप हे येतात. नेक्स्ट, फिफ्थ, अ गुड डिसिजन मेकर शुड नॉट बी. एक चांगला निर्णय घेणारा व्यक्ती कसा नसावा? तर आन्सर आहे थर्ड, निगेटिव्ह थिंकर नसावा, नकारात्मक विचार करणारा नसावा. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर अफेक्ट द कॅपिटल स्ट्रक्चर. खालीलपैकी कोणते घटक भांडवल रचनेवर परिणाम करतात? तर बघा, मार्केट कंडिशन पण आहे, इंटरेस्ट रेट पण आहे आणि कंपनी रिस्क प्रोफाईल पण आहे. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द. मीन्स बाजार स्थिती, व्याज दर आणि कंपनीचा जोखीम प्रोफाईल. नेक्स्ट, सेवन्थ, द पिलर ऑफ इनबाउंड मार्केटिंग इज. इनबाउंड मार्केटिंग आधार काय आहे? तर आन्सर आहे पेड ॲडव्हर्टाइजमेंट, कोल्ड कॉलिंग अँड ईमेल स्पॅमिंग. आन्सर आहे वरील सर्व, म्हणजे पेड अँड कोल्ड. नेक्स्ट, 8, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन मार्केटिंग इज कॉल्ड. फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइनद्वारे मार्केटिंग याला काय म्हणतात? तर आन्सर आहे त्याला सेकंड, सोशल मीडिया मार्केटिंग. ठीक आहे. नेक्स्ट, 9th, एंटरप्रेन्युअरशिप इन्व्हॉल्व. उद्योजकतेत कोणते गोष्टी समाविष्ट असतात? तर बघा, रिस्क टेकिंग पण असते, इनोव्हेशन पण असते आणि बिझनेस मॅनेजमेंट पण असते. तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. जोखीम घेणे, ठीक आहे, नवकल्पना आणि व्यवसाय व्यवस्था. नेक्स्ट, 10th, एंटरप्रेन्युअरशिप इज. उद्योजकता ही एक डॅश आहे. तर आन्सर आहे सायन्स पण आहे आणि आर्ट पण आहे. म्हणून आन्सर आहे बोथ 1 and 2. नेक्स्ट, 11, एंटरप्रेन्युअरशिप इन्व्हॉल्व. उद्योजकतेत काय समाविष्ट असते? तर आन्सर आहे थर्ड, ह्युमन टॅलेंट, मानवी कौशल्य. नेक्स्ट, 12th, एंटरप्रेन्युअरशिप इज इक्वली अप्लिकेबल टू. उद्योजकता कोणत्या भागामधून लागू आहे? तर आन्सर आहे थर्ड, बोथ अर्बन अँड रुरल एरिया, शहरी व ग्रामीण दोन्ही. नेक्स्ट, 13, एंटरप्रेन्युअरशिप इज अ ॲट्रिब्यूट ऑफ माइंड टू. उद्योजकता ही मानवी मनाची कोणती वृत्ती आहे? तर टेक रिस्क ओनली, इनोव्हेट ओनली, ऑल ऑफ द अबव अँड अवॉइड रिस्क. तर आन्सर येईल वरील सर्व, म्हणजे त्याच्यामध्ये अवॉइड रिस्क सुद्धा आहे. नेक्स्ट, 14, विच वन इज नॉट अ ड्रायव्हिंग फोर्स फॉर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. खालीलपैकी कोणता घटक उद्योजकतेत विकासासाठी प्रेरक शक्ती नाही? तर आन्सर आहे थर्ड, टॅलेंट. टॅलेंट इज नॉट अ ड्रायव्हिंग फोर्स फॉर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. पण जर कॅपिटल आहे, इनोव्हेशन आहे आणि टेक्नॉलॉजी इज अ फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट, 15, व्हॉट हॅज लोवर्ड द कॉस्ट ऑफ स्टार्टिंग अ डिजिटल बिझनेस इन लास्ट डिकेड. गेल्या शतकात डिजिटल व्यवसाय सुरू करण्याचा खर्च कमी करणारा घटक कोणता आहे? तर आन्सर आहे सेकंड, हाय स्पीड कनेक्टिव्हिटी अँड रिमोट कम्प्युटिंग, जलद कनेक्टिव्हिटी व रिमोट संगणक. नेक्स्ट, 16, मायकल डेट्रॉस, हाऊ मेनी US व्हाईट डॉलर जॉब इन इंडिया. मायकल जॉरस यांच्या मते किती अमेरिकन नोकऱ्या भारतात स्थलांतर करतील? तर आन्सर आहे इथे 50 मिलियन्स. तसंच बघा, रिव्हिजन बेस्ड MCQ PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 3000+ MCQs कवर आहेत आणि त्याची प्राईस आहे 200 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही तिथनं PDF घेऊ शकता. बघा, नंतर आहे नेक्स्ट 17, These jobs add how many jobs to India. या नोकऱ्यामुळे भारतात GDP मध्ये किती दर पडेल? तर आन्सर आहे सेकंड, $1 ट्रिलियन्स.
नेक्स्ट 18 इंडिया बिगेस्ट अपॉर्च्युनिटी फ्रॉम वेस्ट इज, पश्चिमेकडून भारताला मिळालेली सर्वात मोठी संधी कोणती आहे? तर आन्सर आहे थर्ड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. नेक्स्ट 19 नॉट अ फीचर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य नसलेली बाब कोणती? तर आन्सर आहे फर्स्ट, एन्हान्सिंग क्रिएटिव्ह डिझाईन कॅपेबिलिटी, सर्जनशील डिझायनिंग क्षमता वाढवणे इज नॉट अ फीचर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बट रिड्युसिंग लेबर टाइम, इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी अँड प्रोव्हाइडिंग हाय ॲक्युरेसी इज अ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फीचर्स. नेक्स्ट 20 बेनिफिट ऑफ आय टी इन डेटा स्टोरेज, डेटा स्टोरेज संदर्भात आय टीचे फायदे कोणते आहेत? आन्सर आहे सेकंड, रिड्यूस साईज ऑफ डेटा रिपॉझिटरीज, डेटाच्या साठवणीची जागा कमी करतो. नेक्स्ट 21 आय टी इफेक्ट ऑन वर्क ॲक्युरेसी वर्सेस ह्युमन, मानवाच्या संतुलन आय टीमुळे कामाची अचूकता कशी होते? तर आन्सर आहे थर्ड, हाय अँड कॉन्स्टंट ॲक्युरेसी, जास्त व स्थिर अचूकता. नेक्स्ट 22 ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग आय टी इन बिझनेस, व्यवसायात आय टी वापरण्याचा मुख्य फायदा कोणता आहे? आन्सर आहे सेकंड, रिड्युसिंग लेबर टाईम अँड इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी, मजुरी वेळ कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे. नेक्स्ट 23 विच मॅक्रो इकॉनॉमिक कंडिशन सपोर्ट एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकतेसाठी कोणती व्यापक आर्थिक परिस्थिती अनुकूल आहे? तर बघा, स्टेबल इकॉनॉमी पण आहे, लो इन्फ्लेशन पण आहे, फेवरेबल गव्हर्नमेंट पॉलिसी सुद्धा आहे आणि ऑल ऑफ द अबव, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव, मीन्स स्थिर अर्थव्यवस्था, कमी महागाई आणि अनुकूल सरासरी धोरण. नेक्स्ट 24 स्टार्टअप इंडिया वॉज लॉन्च इन, स्टार्टअप इंडिया ही योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर आन्सर आहे 2016. नेक्स्ट 25 अ पिलर ऑफ स्टार्टअप इंडिया इज, स्टार्टअप इंडियाचा एक स्तंभ कोणता आहे? तर आन्सर आहे बघा, फंडिंग सपोर्ट, सेकंड इन्क्युबेशन अँड मेंटरशिप, सिम्प्लिफाईड रेग्युलेशन, ऑल ऑफ द अबव. तर आन्सर येईल ऑल ऑफ द अबव, मीन्स निधी सहाय्य, इन्क्युबेशन व मार्गदर्शन, सुलभ नियम, म्हणून आन्सर येईल वरील सर्व. ठीक आहे. तसंच बघा मॉक टेस्ट पी डी एफसुद्धा अवेलेबल आहे, अकाउंट्सच्या सर्व पी डी एफ्स अवेलेबल आहे. ठीक आहे, फॉर्म्युला बेस, प्रॉब्लेम बेस आणि रिव्हिजन पी डी एफसुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या पी डी एफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही तिथनं पी डी एफ परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की ही सिरीज जर आपल्याला टिल एक्झामपर्यंत जर कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हापर्यंत धन्यवाद.